प्रबोधनाच्या चळवळी त्याचं रूपांतर व्यवसायात झालेलं आहे. मोगलाचं सैन्य हे पोटासाठी लढत होतं आणि महाराजाचं सैन्य हे तत्वासाठी लढत होतं. मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. की एखाद्याची शारीरिक हत्या केली म्हणजे विचार थांबत नाहीत, पण हे अर्ध सत्य आहे. औषध ओरिजिनल आहे, पण पथ्य सांभाळल्या जात नाही आणि म्हणून आम्ही अपयशी आहोत. औषधाचा दोष नाही. ज्यांना संविधानच मान्य नाही ते चतुर्सूत्री कशासाठी ठेवतील? महाराज, आपण एक कीर्तनकार आहात आणि जवळपास सर्वच संतांची जी भूमिका राहिलेली आहे, जे कार्य आहे ते जाती भेद असेल, कुठल्याही भेद निर्मूलनाचं कार्य त्यांचं आहे. पण आजही गावोगावी जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये, भारत देशाच्या इतर राज्यामध्ये सुद्धा, तर प्रत्येक गावामध्ये आजही जातीभेद पाहायला मिळतो. जातीभेद आजही टिकून आहे. यावर तुम्ही काय सांगाल? जातीभेद एका व्यवस्थेवर ते टिकून आहे. याचं कारण आहे, जाती व्यवस्था ही नष्ट व्हावी यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग आहे आणि जाती व्यवस्था टिकून राहावी हे सुद्धा चालवणारी एक व्यवस्था या देशामध्ये आहेच. आणि ह्याच्यासाठी एक तर लक्षात घेतलं पाहिजे की तात्विक क्षमतेनं लढणाऱ्याची संख्या कमी होत चाललेली आहे आणि ढोंगबाजीला ऊत आलेला आहे. आणि प्रबोधनाच्या चळवळी या चळवळी राहण्यापेक्षा त्याचं रूपांतर व्यवसायात झालेलं आहे. आणि एकदा का एखाद्या व्यवस्थेचं रूपांतर व्यवसायात झालं की त्याच्या तत्वाशी त्याचा काही संबंध नसतो. एकाच वाक्यात मोगलाचं सैन्य हे पोटासाठी लढत होतं आणि महाराजाचं सैन्य हे तत्वासाठी लढत होतं. हाच फरक आज दिसतोय. म्हणजे ह्या सगळ्या लोकांचा रोजगार चालावा यासाठी लोक लढत आहेत आणि म्हणून किंवा बोलत आहेत. उपजीविकेचं माध्यम बनलंय आणि ज्या वेळेला उपजीविकेचं माध्यम बनते त्यावेळेला त्याच्या परिवर्तनाची नांदी हे तिथून हरत असते. आणि म्हणून हीच वस्तुस्थिती आज दिसत आहे. सगळीकडं हे चालू आहे की एवढं सांगून सुद्धा रिझल्ट काय येत नाही. याचं कारण वारंवार इथला मीडिया असेल, इथली राजव्यवस्था असेल. आता अगदी एकाच वाक्यात देशातली कुठलीच व्यवस्था सुरक्षित आहे असं दिसत नाही आणि म्हणून त्यावेळेला की होणारच आहे. जे पेराल ते उगवणारच आहे. विषमतावादी विचार रुजले की विषमतावादी धर्मव्यवस्था निर्माण होत असते. समतावादी विचार रुजले की समतावादीच विचार रुजलेले जात असतात. आज या चळवळी क्षीण होत आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे दडपशाहीचं दमनचक्र चालवण्याचं काम होत आहे आणि म्हणून हे घडणारच आहे. मग संतांची जी परंपरा आहे, समतेची परंपरा, आज कुठंतरी अपयशी ठरत आहे असं तुम्हाला वाटतंय? हो, कसं आहे, बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले होते किंवा बुद्ध म्हणतात, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. आणि साधू संत फक्त मार्ग दाखवण्याचं काम करतात. त्यांनी मार्ग दाखवलाय, पण त्या मार्गानं चालणाऱ्या अनुयायाची संख्या जर नसेल तर ते पराभवाच्या छायेत जात असतो. आपण बऱ्याचदा म्हणतो की एखाद्याची शारीरिक हत्या केली म्हणजे विचार थांबत नाहीत, पण हे अर्ध सत्य आहे. कारण एखादा माणूस 50 वर्ष आयुष्य मिळालं आणि त्यामध्ये जर काही क्रांती करू शकला तर पुढे आणखी त्याला आयुष्य मिळालं तर आणखी तो काम करणार होता. तो तिथं जाग्यात कुंठित होत असतो. आणि म्हणून ही वैचारिक प्रबोधनाची चळवळ थंडावल्यामुळं हे अपयश संतांचं नाही, आम्हा अनुयायाचं आहे. त्यांनी दाखवलेलं, कारण पथ्य सोप्या भाषेत औषध ओरिजिनल आहे, पण पथ्य सांभाळल्या जात नाही आणि म्हणून आम्ही अपयशी आहोत. औषधाचा दोष नाही असं मला स्पष्ट वाटते. महाराज, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांची अंमलबजावणी आजच्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अपयशी ठरते असं तुम्हाला वाटतं का? ह्याचं कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर हे आपण चतुर्सूत्री जे सांगितले आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय, हे संविधानाची चतुर्सूत्री आहे. आणि हे का केले जाते? ज्यांना संविधानच मान्य नाही ते चतुर्सूत्री कशासाठी ठेवतील? कारण आपण जो ढाचा म्हणतो ना, तो मूळ ढाचा कोणता होता की भारतीय संविधानानं या देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, शैक्षणिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या माध्यमातून दिलं. आणि समता, तुम्हाला जात, धर्म, पंथ, लिंग, भेद याच्यावर तुम्हाला विषमता करता येत नाही. आणि बंधुता, तुम्ही एकमेकाचे, एका आई वडिलाचे सुपुत्र कन्या जे असतील ते जशा प्रकारचे समान असतात तशा प्रकारचे या भारतातला प्रत्येक व्यक्ती हा समान आहे, बंधुतेप्रमाणे वागलाच पाहिजे. आणि विशेष महत्वाचं सामाजिक न्याय,
तर पिछड्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका जी भारतीय संविधानाने घेतलेली आहे, या चार सूत्राला नाकारणे याचाच अर्थ भारताच्या सर्वश्रेष्ठ संविधान ग्रंथाला नाकारण्याचा कृतज्ञपणा या देशातल्या विषमतावादी व्यवस्था करत आहेत आणि ते सातत्यानं चालूच राहणार आहे, कारण त्यांचा तो अजेंडाच आहे.